सत्यजितजी देशमुख, हिकमतजी उडान, रामदासजी महोदयांनी या चर्चेमध्ये शालेय शिक्षण विभागावर आपलं मत त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि अनेक चांगल्या सूचना सभा अध्यक्ष महोदय या ठिकाणी सन्माननीय सदस्य महोदयांच्या त्या ठिकाणी आलेले आहेत आणि काही मुद्देही त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. 20 मिनिट. अध्यक्ष महोदय, खाजगी शाळांच्या फीवर नियंत्रण असणं गरजेचं आहे अशा प्रकारची सूचना आलेली आणि म्हणून या संदर्भामध्ये ऑलरेडी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन 2011 कायद्यान्वये शालेय शुल्क निश्चिती करण्याच्या त्या ठिकाणी समिती असते. त्याच्यामध्ये साधारणपणे 8 पालक असतात आणि 7 शिक्षक प्रतिनिधी त्या ठिकाणी असतात आणि ही समिती पुढच्या वर्षाला काय फी आकारली गेली पाहिजे या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी करत असते आणि ती फी जर मान्य झाली नाही तर वर अपील करण्याची सुविधा त्या ठिकाणी असते. परंतु याच्यामध्ये एक जे 25% पालकांचा समावेश असावा ही जी काही अट आहे या विषयाच्या संदर्भामध्ये मला वाटतं की विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे सकारात्मक विद्यार्थी आणि पालकांच्या हिताचा निर्णय त्या ठिकाणी केला जाईल. सभापती महोदय, पुस्तके आणण्याची बंधने घातली जातात असा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला होता. या संदर्भामध्येही 11 जून 2004च्या शासन निर्णयानुसार या कुठल्या दुकानातून विशिष्ट दुकानातून साहित्य घेणं हे बंधनकारक बिलकुल त्या ठिकाणी नाही आणि असं कोणत्याही संस्थेला त्या ठिकाणी बंधनकारक करता येणार नाही. कोणाच्या या संदर्भातल्या तक्रारी असतील तर निश्चितपणे चौकशी करून त्या संस्थेवर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. संच मान्यतेमुळे त्या ठिकाणी काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला होता. सभापती महोदय, आपण जर बघितलं असेल तर 30 विद्यार्थ्यांची पटसंख्या ही त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे आणि म्हणून ग्रामीण भागाच्या साठी या शेवटच्या वर्षाचा म्हणून 20 पटसंख्येवर आधारित त्या ठिकाणी संच मान्यता त्या ठिकाणी निकष करण्यात आलेले आहेत. विद्यार्थी संख्या निकषांच्या बाबतीमध्ये या संदर्भामध्ये निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सभापती महोदय, बनावट शालार्थ ID प्रकरणाच्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर नागपूर विभागाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की या संदर्भामध्ये त्या ठिकाणी 18 शासकीय अधिकाऱ्यांसह एकूण 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या संदर्भामध्ये माननीय नागपूर न्यायालयाने काही न्यायनिवाडा केलेला, त्याच्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही न्याय निर्देश दिलेले आणि परत आता नागपूर न्यायालयाच्या आदेशानुसार त्या कर्मचाऱ्यांची देयके त्या ठिकाणी नियमित वेतन अदा केलं जात आहे आणि या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यव्यापी SIT गठीत करण्यात आलेली आहे. SITचा अंतरिम अहवाल या ठिकाणी शासनाला प्राप्त झालेला आहे आणि त्या अहवालानुसार येणाऱ्या काळामध्ये पुढची कारवाई त्या ठिकाणी केली जाणार आहे. सभापती महोदय, टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि आपण जर बघितलं असेल तर टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय उद्याला या संदर्भामध्ये बैठक घेऊन येणाऱ्या काळाच्या आपल्याला माहिती आहे की आर्थिक परिस्थितीनुसार त्या ठिकाणी निर्णय करावे लागतात आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी निश्चितपणे निर्णय करतील. सभापती अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी शाळेंच्या भौतिक परिस्थितीच्याही संदर्भामध्ये अनेक मुद्दे त्या ठिकाणी पुढे आले आणि म्हणून ज्या काही शाळा जीर्ण आहेत या शाळेंच्या संदर्भामध्ये माननीय पालकमंत्री महोदय असतील, त्या भागातले लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांना आम्ही ऑलरेडी विनंती केलेली आहे आणि मग जिल्हा नियोजन समिती असेल, मनरेगा असेल, शेत निधी असेल, स्थानिक विकास निधी असेल, त्याच्यासोबतच CSR फंड्स असतील, माझी विद्यार्थ्यांचंही योगदान आम्ही त्या ठिकाणी घेतो आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर एक या संपूर्ण राज्यव्यापी
शाळेंची भौतिक सुविधा चांगली कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आलेलं आहे. 11वीच्या प्रवेशाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं असेल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अतिशय यशस्वीरित्या चालू वर्षाला त्या ठिकाणी संपन्न होते आहे. आत्ताच्या घडीला 10,08,094 विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे आणि विद्यार्थिनींच्या साठी एक स्पेशल राऊंड त्या ठिकाणी निश्चित करून आणि कोणीही विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. परंतु हे करीत असताना गरीबातल्या गरीब कुटुंबातला जरी विद्यार्थी असेल आणि त्याचं जर मेरिट असेल तर त्याला अपेक्षित असलेल्या कॉलेजमध्ये मेरिट प्रमाणे ऑनलाईन प्रवेश त्या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी याचा अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे. मराठी भाषेच्या संदर्भामध्ये काही सन्माननीय सदस्य महोदयांनी काही आपलं मनोगत ठेवलेलं आहे. सभापती अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये राज्यगीत, गरजा महाराष्ट्र गाणं हे बंधनकारक आहे. मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक आहे आणि याची प्रभावी अंमलबजावणी सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये झाली पाहिजे आणि मराठी भाषा शिकवण्याच्या साठी सुद्धा मराठी शिक्षण गुणवत्ता असलेले शिक्षक त्या ठिकाणी नेमले गेले पाहिजे हे याची पडताळणी त्या ठिकाणी केली जाते आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी खाजगी क्लासेसच्या संदर्भामध्ये मुद्दा उपस्थित करण्यात आलेला. या संदर्भामध्ये 11वी आणि 12वीच्या पर्टिक्युलर वर्गांच्या साठी CCTV आणि बायोमेट्रिक या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि खाजगी क्लासेसच्या संदर्भामध्ये एक कायदाचा पुढच्या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी आणतो आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांचंही नुकसान होता कामा नये, पालकांचंही नुकसान होणार नाही याची काळजी आपण महाराष्ट्र खाजगी शिकवणी वर्ग 2026 या कायद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण करायला घेतो आहोत. मला वाटतं की LNJDचं प्रारूप आल्याच्या नंतर पब्लिक डोमेन मध्ये आम्ही सर्व सूचनांच्या साठी पण ते त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. सभापती अध्यक्ष महोदय, कला आणि क्रीडा शिक्षकांच्या संदर्भामध्ये आपल्याला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की आत्ताच्या घडीला जी काही शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे, ही भरती होत असताना कला क्रीडाच्याही शिक्षकांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्याचा निर्णय विभागाने घेतलेला आहे आणि त्या भरती होत असताना कला क्रीडाच्याही शिक्षकांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्याचा निर्णय विभागाने घेतलेला आहे आणि त्यातल्या त्यात क्रीडामध्ये ज्यांनी आपल्या या महाराष्ट्राचं नाव काही विशिष्ट खेळांमध्ये मोठं केलेलं आहे अशाही क्रीडापटूंना त्या ठिकाणी संधी देण्याचाही निर्णय आपल्या विभागाने त्या ठिकाणी केलेला आहे. अध्यक्ष महोदय, भौतिक सुविधांच्या संदर्भामध्ये मला वाटतं की त्या ठिकाणी सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे. शैक्षणिक धोरणानुसार किती शिक्षकांना प्रशिक्षण दिलंय तर आताच्या घडीला 80,925 शिक्षकांना इयत्ता पहिलीचा जो काही अभ्यासक्रम बदललेला आहे त्याचं प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. चालू वर्षाला दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वीचा अभ्यासक्रम बदललेला आहे, त्याही शिक्षकांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाईल आणि येणाऱ्या 2 वर्षांमध्ये आपल्याला 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम या स्पर्धेच्या युगाचा आणि विद्यार्थ्यांचा हिताचा त्या ठिकाणी बदल झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. अध्यक्ष महोदय, शिक्षणाच्या गुणवत्तेच्या संदर्भामध्ये अनेक कार्यक्रम आणि उपक्रम त्या ठिकाणी विभागाने निश्चित केलेले आहेत आणि म्हणून मला या 260च्या चर्चेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना 293च्या चर्चेच्या अन्वये मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा देशव्यापी शिकवला गेला पाहिजे ही मागणी राज्याच्या वतीने केल्याच्या नंतर माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेबांनी त्या क्षणाला त्याला मान्यता दिली आणि आता जर आपण बघितलं असेल तर संपूर्ण देशामध्ये CBSEच्या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून
पूर्वी फक्त 1.5 कॉलम छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जायचे. आताच्या घडीला 22 पानांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या भाषांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिकवला जाणार आहे. हे आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं असेल शाळा प्रवेश उत्सव 15 जूनला विदर्भ वगळता ज्या महाराष्ट्राच्या शाळा आपल्या सुरू होतात, या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वतः महामहिम राज्यपाल महोदय मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री महोदय पनवेल तालुक्याच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी ठाण्याच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते. माननीय उपमुख्यमंत्री महोदय सुनीत्राताई पवार साहेब पुणे जिल्ह्याच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळेचा प्रवेश उत्सव हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये अगदी लोकप्रतिनिधी असतील, शासकीय अधिकारी गण असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साधारणतः 40,000 पेक्षा जास्त शाळांमध्ये हा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला गेला. याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की आपलं सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी शाळेंकडे असलं पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. अध्यक्ष महोदय, मला सांगायला आनंद होतो, PGI अहवालानुसार संपूर्ण देशामध्ये कोल्हापूर जिल्हा 463 गुणांसह देशात प्रथम क्रमांकावर आलेला आहे. मला वाटतं की आपण सर्वांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी असतील, सर्व अधिकारी गण असतील, या सर्वांचं या निमित्ताने अभिनंदन केलं पाहिजे. देशभक्तीपर गाण्यांवर कवायत. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा शाळेमध्ये होतो सर्व शाळेमध्ये कवायत शिकवली जायची, डंबेल शिकवले जायचे, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये हे सर्व कमी झाले. 10,000 लवकरच पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती त्या ठिकाणी होते आहे आणि अतिशय गुणवत्तापूर्ण क्वालिटी असलेले शिक्षक आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी मिळतील. या 2 महिन्यामध्येच, त्या आता पुढच्या महिन्यामध्ये भरतीच आहे. आता पवित्र पोर्टलवर नोंदणी त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि अतिशय चांगले शिक्षक आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. शिक्षकांचं अशैक्षणिक कामं कशी कमी करता येतील याही दृष्टिकोनात विभागाने भरपूर काम त्या ठिकाणी केलेलं आहे. केंद्र प्रमुख भरतीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी कार्यवाही प्रगतीपथावर आहे.